अलिबाग रोहा मार्गावरील खानावदीत रस्त्यावर पडलेले मोठे भगदाड न बुजवल्याने जुलै महिन्यात वेलवली येथील शेतकरी चांगू कमळू घरत यांचा अपघाती मृत्यू झाला होता। या घटनेनंतर घरत कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील, खानाव ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश गायकर आणि परिसरातील नागरिकांनी पाठपुरावा केला। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केल्यानंतर ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी महसूल विभागामार्फत मदतीची मागणी तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे केली। तहसीलदारांनी संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजुरी मिळवली असून त्यानुसार चांगू घरत यांच्या कुटुंबाला महसूल विभागाच्या वतीने 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। या मदतीमुळे घरत कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून कुटुंबियांनी तहसीलदार विक्रम पाटील यांचे आभार मानले। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्या पाठपुराव्याला या प्रकरणात यश आलंय। 7 जुलै 2026 ला आमच्या खानाव गावचे सांगू घरत काका शेतकरी त्या रोडच्या ह्याच्यात वारले होते पुराच्या पाण्यात, रोडच्या खड्ड्यामुळे। आणि त्यामुळे विषय असा झाला होता की त्यावेळीचं वातावरण खूप सेन्सिटिव्ह झालं होतं। सन्मान्य चित्रलेखा ताई असतील, त्यानंतर सन्मान्य गोंधळी साहेब असतील, तिथले उपसरपंच निलेश गायकर साहेब असतील, ग्रामस्थ असतील, ह्या सगळ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तिथले PWDचे पराते म्हणून होते, ते परात्यांनी जाहीर केलं की बाबा रे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाकडून पीडित जे चांगू घरत आहेत त्यांना आम्ही 15 लाख रुपये कबूल केलेले होते, जाहीर केले होते की बाबा रे आम्ही त्यांना नुकसान म्हणून त्यांना आम्ही देणार होतो। त्यापैकी तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली होती आणि तहसीलदार साहेबांना आम्ही आपत्ती व्यवस्थापनमधून किंवा महसूलमधून काही मदत करता येईल का कुटुंबाला यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती त्याच दिवशी तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांनी सांगितलं की कागदपत्र जर पाटील साहेब आम्हाला दिली किंवा कागदपत्री पूर्ण झालं तर मी शासनाला प्रस्ताव पाठवून आपण ती शासनातर्फे मदत करू। तर तहसीलदार साहेबांनी शासनातर्फे 4 लाखाची मदत त्यांच्या आईंच्या अकाउंटवर ती पाठवलेली आहे। विषय कसा आहे की माणूस गेला याचं दुःख आहे, परंतु साहेबांनी तहसीलदार साहेबांनी जी मदत केली ती खूप मोलाची आहे। त्या की काही वेळेला काय होतं की आभार कोणी मानत नाही, पण आज एवढ्या तत्परतेने महसूल विभागाने त्यांना आज मदत दिली। एक वकील या नात्याने किंवा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माणुसकी म्हणून आम्ही आज साहेबांचे आभार मानलेले आहेत। धन्यवाद।